हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवा अकॅडमी. आय एम प्रोफेसर अरुण तुपे. मित्रांनो, जेव्हा आपण जॉग्राफी या वैकल्पिक विषयाचा सिलेबस बघतो, तो सिलेबस आपल्याला 20 पार्ट्समध्ये डिवाइड झालेला दिसतो. पेपर 1 कन्सिस्ट ऑफ 10 पार्ट्स आणि पेपर 2 कन्सिस्ट ऑफ 10 पार्ट्स. या 20 पैकी आपण 15 पार्टचा सिलेबसचा सारांश आपण डिस्कस केला. पुढचा 5 जे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये पेपर 2चा 6वा पार्ट दॅट इज कल्चरल सेटिंग. त्याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे की हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह कुठले कल्चरल सेटिंगचे, मग कल्चरल रिजन्स कसे बनतात, कल्चरल डायव्हर्सिटीज इंडियामध्ये कुठल्या कुठल्या आहेत, रेशियल डायव्हर्सिटी कुठली, एथनिक डायव्हर्सिटी कुठली, ती कशी बनते, ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त भारतामध्ये असलेल्या वेगवेगळ्या ट्राईब्स आपल्याला स्टडी करायचे आहे. ट्रायबलच्या असोसिएटेड प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करणार आहोत. या व्यतिरिक्त या टॉपिकमध्ये आपल्याला पॉप्युलेशन ॲट्रिब्यूट्स पण दिसतात, त्याला आपण डेमोग्राफिक ॲट्रिब्यूट्स असे म्हणतो, ज्याच्यामध्ये सेक्स रेशो असो, त्याच्यामध्ये लॉन्जिटिव्हिटी, मायग्रेशन, त्याचा पॅटर्न्स, त्याचे इश्यूज, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. पुढचा जो टॉपिक आहे मित्रांनो, दॅट इज टॉपिक नंबर 7, तो आहे सेटलमेंट, वसाहती. हा टॉपिक ऑलरेडी आपण पेपर 1 मध्ये डिस्कस केला आहे. वसाहतमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की टाईप्स आणि प्रकार वसाहतीचे, त्याचे आकृतीबंध कसे असतात, परत त्याच्यामध्ये अर्बन मॉर्फोलॉजी कशी असते, सिटीची हायरार्की कशी होते, इव्हन त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट ऑफ अर्बन स्प्रॉल काय आहे, कॉन्सेप्ट ऑफ स्लम कसे बनतात, त्याचे प्रॉब्लेम्स, असोसिएटेड प्रॉब्लेम कुठले, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण बघू. पुढचा जर टॉपिक तुम्ही बघितला, 8वा टॉपिक, तो आहे रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. याच्यामध्ये मित्रांनो, भारतामध्ये प्लॅनिंगचं स्वरूप कधी सुरू झालं किंवा प्लॅनिंग डेव्हलप कशी झाली, मग 5 इयर प्लॅन्स कसे आले, त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रोग्राम लॉन्च करण्यात आले, मग मल्टी लेवल प्लॅनिंग काय असते, इव्हन जर आपल्याला ॲरिड एरिया किंवा हिली एरिया, डेझर्ट एरियाची प्लॅनिंग करायची, त्यासाठी कुठले मॉडेल यूज करणार, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही 9वा टॉपिक बघितला, त्याला आपण पॉलिटिकल आस्पेक्ट्स म्हणतो. याच्यामध्ये मित्रांनो, जॉग्राफिकल बेसिस फॉर द इंडियन फेडरलिझम या कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये आपलं पॉलिटिक्सचं आणि IRचं लिंकेज दिसतं, बरोबर. या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, एमर्जन्स ऑफ न्यू स्टेट कसे बनले, स्टेट रिऑर्गनायझेशन कशी झाली, क्रॉस बॉर्डर टेररिझम कसा असतो, मग इंडियन ओशन ड्रीम असोसिएशन काय, मग इंडियाचं इंडियन ओशन मध्ये असणारं महत्व काय, या सगळ्या गोष्टी आपण याच्यात डिस्कस करू. आणि जो आपला लास्टचा 10 पॉईंट आहे, म्हणजे टोटल ओव्हरऑल सिलेबसचा 20वा पॉईंट, त्याला आपण म्हणतो कंटेम्पररी इश्यूज, म्हणजे समकालीन समस्या. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, असणाऱ्या आपल्या आजूबाजूला असणाऱ्या समकालीन समस्या, जसं अर्थक्वेक, सुनामीज, डिझास्टर, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, सॉईल इरोजन, मग सॉईलचं मॅनेजमेंट कसं करायचं, डिफॉरेस्टेशन, एफॉरेस्टेशन, या सगळ्या गोष्टी आपण टोटल याच्यामध्ये शिकणार आहोत. आणि ऍक्च्युली हा टॉपिक थोडासा आपला करंट सी असोसिएटेड दिसतो. सो मित्रांनो, या प्रकारे आपण जॉग्राफी या वैकल्पिक विषयाचे टोटल 20 पॉईंट जे दिलेले आहे सिलेबसमध्ये, त्याचा सारांश बघितला. तुम्हाला जर जॉग्राफी ऑप्शनचे व्हिडिओज सिरीज बघायचे असेल तर आपण युट्यूबला फ्री व्हिडिओ सिरीज घेऊन आलेलो आहे, बोथ मराठी आणि इंग्लिश मीडियममध्ये. तर डू सबस्क्राईब आवर चॅनल देवा अकॅडमी MPSC UPSC. यावरती तुम्हाला सगळे व्हिडिओज आपले दिसतील, मराठी आणि इंग्लिश मध्ये असणारे ऑप्शनलचे. थँक्यू.